स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी पुढची सुनावणी 12 जूनला होणार आहे। सात्यकी सावरकरांच्या अर्जावर अद्यापर्यंत निकाल आला नाही तर राहुल गांधींचा जामीन रद्द करावा अशी मागणी सात्यकी सावरकर यांनी केलेली आहे। आणि या संदर्भात राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांच्यासोबत चर्चा केली आहे। संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। त्यांनी काय माहिती दिली आहे? आपल्या सोबत राहुल गांधी यांची बाजू मांडणारे वकील ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत। काय झालं सर नेमकं? त्यांनी जी मागणी केली होती जामीन रद्द करावा, त्यावर सुरुवातीला काय झालं आणि नंतर आपल्याकडून काय बाजू मांडण्यात आली? याच्यामध्ये असं झालं की ज्या वेळेला राहुल गांधींना जामीन मंजूर केला तर न्यायालयाचं निरीक्षण असं होतं की हा जामीन पात्र गुन्हा आहे, त्यामुळे राहुल गांधींना कुठली कंडिशन टाकता येणार नाही अशी परिस्थिती किंवा अशी ऑर्डर असताना सात्यकी सावरकर फिर्यादी त्यांनी राहुल गांधींच्या विरोधात खोटा अर्ज मागच्या वेळेला फाईल केला की राहुल गांधींना कंडिशन असेल तर कंडिशन पाळत नाहीत आणि म्हणून त्यांचा जामीन रद्द व्हावा। हा अर्ज फाईल केल्यानंतर पूर्ण देशभर की राहुल गांधींचा जामीन रद्द होणार वगैरे अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या। आज आम्ही ते सगळे पेपरचे कात्रणे न्यायालयात दाखल केले। अशा खोट्या अर्जांमुळे उलट राहुल गांधींचीच बदनामी झाली। तर फिर्यादी सात्यकी सावरकर यांच्यावर कारवाई व्हावी असा अर्ज फाईल केला आणि अर्ज आमचा मंजूर व्हावा। तर तो आता आदेशक आम्ही ठेवलाय। राहुल गांधी विरोधी पक्ष नेते त्यांच्या विरोधात किरकोळ काही अर्ज जरी केला तर पूर्ण देशभर त्याची बातमी होती। अर्ज केल्याबद्दल काही नाही, पण खोटा अर्ज केल्यामुळं बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्या बातम्या आल्यानंतर अनेक मला दिल्लीतून बाहेरून फोन आले की राहुल गांधींचं खरंच जामीन रद्द होणार आहे का, असा कसा रद्द होईल? अनेक लोकांना मी उत्तर दिले। म्हणजे थोडक्यात त्या खोट्या अर्जामुळं राहुल गांधींचीच बदनामी सात्यकी सावरकर यांनी केली। आता याची पुढची सुनावणी 12 जूनला होणार आहे। त्यावेळी सात्यकी सावरकर यांच्याकडून काय काय पुरावे न्यायालयामध्ये मांडले जातात हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। पण न्यायालयाची दिशाभूल करत असल्याचा आरोप आहे तो आता राहुल गांधी यांच्या वकिलांकडून करण्यात येत आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी,